नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या रीडिंग सेशनमध्ये आपण 29 जुलै रोजी द हिंदू या वर्तमानपत्रात आलेला एक लेख वाचणार आहोत. हा लेख वाचण्यामागे 2-3 कारण आहेत. पहिलं कारण, हा लेख मला आवडला, महत्त्वाचा वाटला हे. दुसरं, बरेच विद्यार्थी एसे लिहित असताना अजूनही चाचपडत आहेत. म्हणजे MPSC करणारे जे स्पेसिफिक UPSCचा ज्यांच्याशी संबंध आलेला नाही आहे, की ज्याला आपण म्हणतो की एसेचा जो काही विषय आहे, निबंधाचा जो काही विषय आहे, त्याला सुरुवातीपासनं शेवटच्या वाक्यापर्यंत त्या निबंधाच्या विषयाशी संबंधित लेखन करणं, हीच गोष्ट अनेकांना अजूनही जमत नाही आहे. की जो विषय दिला आहे त्याच्या आजूबाजूलाच लेखन करणं किंवा त्याच्याशी संबंधित असणारेच मुद्दे त्या निबंधामध्ये आणणं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही आहे. आणि त्याचं मला सापडलेलं कारण म्हणजे तुमचं वाचन फार शॅलो आहे, फार उथळ आहे. वर्तमानपत्र आजही MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वाईट सवय आहे की करंट इव्हेंटसाठीच ते वर्तमानपत्र वाचतात. की काय, कोणाला हा पुरस्कार मिळाला, कोणाचं निधन झालं, कुठल्या याच्यामध्ये आपण किती पदकं कमावले, कुठली योजना आली, काहीतरी भाषिक अंगानं काहीतरी एक वैचारिक लेखन वाचावं असा कुठलाही विचार विद्यार्थ्यांमध्ये गेल्या 10-12 वर्षांमध्ये डेव्हलप झालेला नाही आहे. तर त्या अर्थाने सुद्धा हा लेख मला महत्त्वाचा वाटतो की जो विषय दिला आहे, नीड फॉर मॉडरेशन इन पब्लिक स्पीच, सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकीय ज्या सगळ्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते आहे त्याच्यामध्ये असणारी मॉडरेशनची गरज. मॉडरेशन म्हणजे एका अर्थानं एक संतुलनाची गरज, की कुठली एक्स्ट्रीमिटी नको आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक सौजन्य हवं, काहीतरी विवेक हवा, या प्रकारची गरज, असं ह्या लेखाचं शीर्षक आहे. आणि मग खाली त्यांनी काय विचार मांडलेले. तर आपण निबंध लिहिताना कशा पद्धतीनं शीर्षकाशी आपल्याला कटिबद्ध राहायचं असतं, कशी कमिटमेंट पाळायची असते आणि ती कशी पाळली जाते, याचा एक डेमो म्हणून हा लेख बघणार आहोत. हा एक भाग झाला. दुसरा भाग, हा लेख जरी तमिळनाडू या राज्याच्या संदर्भात लिहिलेला असला तरी आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तो अत्यंत चपखल बसतो. किंबहुना महाराष्ट्रालाच तो, म्हणजे इथून तमिळनाडू काढला, त्या मॅप तो जो आहे तिथे महाराष्ट्राचा मॅप लावला तर ते महाराष्ट्राला इतकं लागू होतं आहे याच्यामध्ये जे विचार व्यक्त केलेत. म्हणजे जणू काही तो महाराष्ट्रासाठीच लिहिला आहे की काय, असं पण एका क्षणी मला वाटून गेलं होतं. तर त्या संदर्भातही काही विचार आपल्याला ते समजावून घेण्यासारखे आहेत, जेणेकरून आपल्यामध्ये काहीतरी विचार विकसित होतील, आपण काहीतरी चांगला विचार करायला शिकू आणि चांगलं लिहायला शिकू. सो मी इथे माझ्याकडे हार्ड कॉपी पण आहे आणि इथे स्क्रीनवर पण आहे. तर आपण वाचूया. एक फार वेळ लागणार नाही, 10 मिनिटात आपलं ते वाचून होईल. आणि त्याच्यावरती मग आपल्याला काय बोलता येतं आहे, काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे, कशा पद्धतीने रिदम ठेवला आहे, लिंग्विस्टिक काय स्किल्स त्याच्यात आहेत, हे सगळं आपण बोलणार आहोत. M. षण्मुगम यांचा तो लेख आहे. ते माजी IAS अधिकारी आहेत तामिळनाडू काडरचे. ठीक आहे. आणि ते चांगले अधिकारी असावेत कारण लेख फार ऑब्जेक्टिव्ह आहे. एरवी मराठी वृत्तपत्रांमध्ये जे आपल्याकडच्या काही अधिकाऱ्यांचे लेख येतात पुरवण्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी फार कमी असते. आणि मी पदावर असताना मी हे केलं होतं, मी ते केलं होतं, असला कुठला तरी किस्सा सांगितल्याशिवाय आपल्याकडे लेखन होत नाही. पण तसं षण्मुगम यांनी केलेलं दिसत नाही, त्यामुळे ते फार चांगले अधिकारी असावेत असा माझा समज झालेला आहे. असो, काय बघा काय म्हटलं आहे, सुरुवात बघा. ते कोटेशननी सुरुवात केली आहे एका, आणि इंटरेस्टिंग कोटेशननी केली आहे. म्हणजे असं नाही की काहीतरी चिकटवलं आहे, असं नाही की काहीतरी बळजबरीने कोटेशन टाकलं आहे. काय, मार्क ट्वेन हा मोठा प्रसिद्ध ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन, तुम्ही त्याचं वाचलं असेल, माझं फार आवडतं जे ते लेखन आहे. तर त्या मार्क ट्वेनचं त्यांनी कोटेशन दिलं आहे. काय म्हटलं आहे, मार्क ट्वेन once said, the difference between the almost right word and the right word is really a large matter. म्हणजे मार्क ट्वेनचं लेखाशी, शीर्षकाशी संबंधित असणारं कोटेशन दिलं आहे. उगाच काहीतरी चारोळी आठवली आहे, काहीतरी टाकायची म्हणून त्यांनी टाकलेलं नाही आहे. द डिफरन्स बिटवीन द ऑलमोस्ट राईट वर्ड अँड द राईट वर्ड इज रिअली लार्ज मॅटर. की ज्याला आपण म्हणतो की ऑलमोस्ट राईट वर्ड, की जवळ जाणारा, योग्य शब्दाच्या जवळ जाणारा आणि खरोखरच योग्य शब्द, ह्याच्यामध्ये जो काही वापर तुम्ही करता, रिअली अ लार्ज मॅटर, याने खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. म्हणजे काय आहे की तुम्ही असत्य कथन करू नका असं म्हणणं आणि तो खोटारडा आहेस रे असं म्हणणं, तो असत्य बोलतो आणि तो खोटारडा आहे, ह्या दोन याच्यामध्ये फरक आहे. म्हणणं तेच आहे, याने हे जे काही आहे यानं खूप फरक पडतो. काय म्हटलं बघा, इन रिसेंट टाइम्स
पब्लिक डिस्कोर्स इन तमिळनाडूज पॉलिटिकल अरेना हॅज कम अंडर स्क्रुटिनी. आता ह्याच्या प्रत्येक इंग्लिश वाक्याचा मी अर्थ सांगत बसत नाही, आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्यातलं ते आपण फक्त समरी म्हणून घेऊया. कन्सर्न्स आर बीइंग रेज्ड अक्रॉस सेक्शन्स ऑफ सोसायटी अबाउट द टोन, कॉन्टेंट अँड क्वालिटी ऑफ स्पीचेस डिलिव्हर्ड बाय लीडर्स फ्रॉम बोथ द रुलिंग अँड अपोजिशन पार्टीज. महाराष्ट्रामध्ये पण सारखंच आहे. सरकारी पक्ष, शासन आणि विरोधी पक्ष या सगळ्यांचीच भाषा घसरलेली आहे. तुम्ही बघा, आज काढून बघा, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्याच्या बाहेर असेल, राजकीय पक्षाच्या नेत्यांची जी भाषा आपण बघतो की बघतोस तुला, ये इकडं, अशा पद्धतीची भाषा जी झालेली आहे आत्ता सगळीकडे. तू काय केलंय, आमच्या पट्ट्यात ये, मग तुला दाखवतो, सगळं ती जी भाषा आहे त्याचबद्दल षण्मुगम बोलतायत. ॲलिगेशन्स, काउंटर ॲलिगेशन्स, लीगल ॲक्युजेशन्स किंवा लीगल ॲक्शन्स, एजिटेटेड डिबेट्स on television channels and newspapers have become frequent, indicating not merely isolated incidents but a worrying trend. की हा एक ट्रेंड झाला आहे. आरोप करणं, प्रत्यारोप करणं, वर्तमानपत्रांमध्ये तशी भाषा वापरणं, टी व्हीवर वापरणं, हे महाराष्ट्रालाही लागू होतं. त्याने तामिळनाडू संदर्भात म्हटलंय. पुढे काय आता म्हणतायत बघा ते, पॉलिटिकल स्पीच इज नॉट जस्ट अ टूल फॉर मोबिलायझेशन. फार सुंदर वाक्य आहे. Political speech is not just a tool for mobilization, it is a reflection of democratic culture. राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते जी भाषा वापरतात हे काही फक्त एक पॉलिटिकल मोबिलायझेशन, ज्याला काही राजकीय घुसळणी करता ते वापरलं जात नाही, तर इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ डेमोक्रेटिक कल्चर. तुमच्या नेत्यांची भाषा ही तुमची लोकशाही आणि त्याची संस्कृती कशी आहे ना याचं प्रतिबिंब असतं. शीर्षकाशी प्रामाणिक लावून केलेलं लेखन आहे आणि मग त्याच्यानुसार कशीची वाक्यरचना आहे. फर्दरमोर इट इज वन ऑफ द मोस्ट बेसिक टूल्स अँड फीचर्स ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. इट इज हाऊ पार्टीज टेक देअर पॉलिसीज अँड व्ह्यूज टू द पीपल. हावेवर वेन लँग्वेज डिसेंड्स इन टू पर्सनल अटॅक्स, व्यक्तिगत आहे ना, तुला बघतो कोण कुठं जातं, कोण फॉरेनला जातं, कोण कोणाला घेऊन जातं, जे आहे. when language descends into personal attacks, provocation म्हणजे एकमेकांना ज्याला आपण म्हणतो प्रोवोक करणे, उकसवणे, or sensationalism, it sets a precedent. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यानं काय होतं, का वापरू नये अशी भाषा. अशी भाषा वापरल्याने काय होतं, उकसवणं, खिजवणं, खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणणं, आरोप करणं, प्रत्यारोप करणं, शिवीगाळ करणं, ह्या प्रकारची भाषा राजकीय नेत्यांनी वापरल्याने होतं काय, इट सेट्स अ प्रेसिडेंट. पायंडा काय पडतो, पायंडा पडतो. प्रॉब्लेम हा नाही आहे की तुमची तोंड घाण होतात, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही जनतेला, आम्हाला याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही एक प्रेसिडेंट, एक पायंडा तिथे पाडता, अँड अ बॅड वन ॲट दॅट. आणि तो एक वाईट असतो पायंडा. हिस्ट्री टीचेस अस that while such precedents are easy to establish, they are exceedingly difficult to reverse. आणि हे जे असे पायंडे पडतात, हे पायंडे पडताना फार सहजरित्या पडतात, पण काय म्हटलंय, दे आर एक्सिडिंगली डिफिकल्ट टू रिव्हर्स. पण उलट म्हणजे पुन्हा मनमोहन सिंगांची भाषा वापरणं, पुन्हा अटल बिहारी वाजपेयींसारखी भाषा वापरणं, पुन्हा विलासराव देशमुखांसारखा सुसंस्कृतपणा आणणं, हे शक्य होत नाही. एकदा अशी सवय लागली की पुन्हा मागे जाणं, पुन्हा काहीतरी व्यवस्थित सगळं ते डिस्कोर्स आणणं हे शक्य होत नाही. ज्याला आपण एक्सिडिंगली डिफिकल्ट टू रिव्हर्स. मग आता पुढचा मुद्दा त्यांनी काय घेतलाय बघा, ग्लोबल प्रेसिडेंट्स. मग यांनी आता जगातली उदाहरणं दिली की त्यांनी पहिल्यांदा मांडणी केली की मुळात राजकीय क्षेत्रातली भाषा वाईट कशी आहे, ही भाषा काय वाईट करते, तर पायंडा पाडते. बरं, नुसता पायंडा पाडून होतं का, तर नाही. तर तो पायंडा जो आहे तो रिव्हर्स करता येत नाही. प्रॉब्लेम काय आहे, तो प्रॉब्लेम नेमका का आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय. मग आता याचं उदाहरण म्हणून त्यांनी ग्लोबल प्रेसिडेंट्स म्हणजे वैश्विक जागतिक पातळीवर काय झालं त्याची 2 उदाहरणं दिली आहेत. फार महत्त्वाची उदाहरणं आहे. पहिलं त्यांनी दिलं बघा, द एक्सपिरियन्स ऑफ द युनायटेड स्टेट्स. अमेरिकेमध्ये आपल्याकडे काय आहे की काही झालं की युरोपचं सांगा आणि अमेरिकेचं सांगा असं असल्यामुळे ते आपल्या लोकांना तेच लागतं ऐकायला. ड्युरिंग द मॅकार्थी एरा इन 1950s ऑफर अ टेलिंग लेसन. सिनेटर जोसेफ मकार्थी
जोसेफ मकार्थीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. रिपब्लिकन पक्षाचा सिनेटर ते होते आणि कोल्ड वॉरचा जो सगळा काळ आहे, 50चं दशक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कम्युनिस्टांविषयी फार वाईट प्रचार, वाईट भाषा वापरली होती. म्हणजे खोटं बोलणे, प्रवोक करणे, उकसवणे, जे आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः युरोप आणि अमेरिकेमध्ये जे 40-50 वर्षापूर्वी होतं ते तसंच इकडे होत असतं. आणि मग ते परिणाम पण आपल्याला तसे भोगायला लागतात आणि मग परत आपण त्यांच्याकडूनच शिकतो. तर त्यांचं जे सगळा प्रकार होता की मकार्थी स्पीचेस मार्क्ड बाय स्वीपिंग अलिगेशन्स, आरोप करणे, ड्रॅमॅटिक ॲक्युजेशन्स, हे फार आहे बघा आपल्याकडे. ड्रॅमॅटिक ॲक्युजेशन्स म्हणजे आत्ता आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं की ह्या थिएट्रिकलच आहे. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काहीतरी डायलॉगबाजी करणे है ना, नेत्यांनी अभिनेते होणे जे काही आहे, डायलॉगबाजी करणे, हिंदी सिनेमातले डायलॉग म्हणणे, ड्रॅमॅटिक सगळं ते करणं आणि मग त्याला रील्स त्याचे तयार करणं, त्यांच्या फॅन्सनी त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावणं. ड्रॅमॅटिक ॲक्युजेशन्स क्रिएटेड अ क्लायमेट ऑफ फिअर अँड मिसट्रस्ट. पण यांनी होतं काय? फिअर, भयाचं वातावरण सगळीकडे तयार होतं, मिसट्रस्ट. कारण सगळं समाज गढूळ व्हायला लागतो, नुसती नेत्यांची भाषा गढूळ होत नाही. फार महत्त्वाचं आहे की सगळं वातावरण गचाळ, गढूळ आणि घाणेरडं व्हायला लागतं. कारण सगळीकडेच ते आहे, कोणाला कोणाचा दरबंद राहत नाही. करिअर्स वेर रुइंड, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मॅकार्थीच्या त्या सगळ्या वागण्यामुळं मग पुढे त्याला शब्द पण आला, मॅकार्थिझम नावाचं हे पण आलं की त्याने करिअर्स वेर रुइंड, इन्स्टिट्यूशन्स वेर स्ट्रेन्ड अँड पब्लिक डिस्कोर्स सफर्ड. सगळं खराब झालं. त्यांनी उदाहरण जे दिलं ते अमेरिकेचं. दुसरं त्यांनी काय म्हटलं बघा, इट टूक अ मोमेंट ऑफ कलेक्टिव्ह इंट्रोस्पेक्शन. आणि यांनी काय झालं, इट टूक अ मोमेंट ऑफ कलेक्टिव्ह इंट्रोस्पेक्शन. अमेरिका आहे शेवटी, मग तिथे हे काय चाललंय त्याचा विचार लोकांनी करायला सुरुवात केली. कॅप्चर्ड इन द फेमस क्वेश्चन, आणि तिथून प्रश्न उभा राहिला, हॅव यू नो सेन्स ऑफ डिसेन्सी सर? तुम्हाला डिसेन्सी आहे का? हा प्रश्न त्याच्यातनं कलेक्टिव्हली विचारला गेला. हॅव यू नो सेन्स ऑफ डिसेन्सी सर टू बिगिन रिस्टोरिंग बॅलन्स. आणि एक बॅलन्स पुन्हा उभारण्याचा प्रयत्न अमेरिकेमध्ये झाला. तर डॅमेज हावेवर लिंगर्ड फार बियॉन्ड दॅट मोमेंट. परंतु त्याचं नुकसान जे आहे ते झालेलंच होतं. सेकंड उदाहरण त्यांनी दिलं बघा, सिमिलरली इन युरोप द फायनल इयर्स ऑफ वायमार रिपब्लिक, आपण पॉलिटीमध्ये शिकतो बघा, वायमार रिपब्लिक सॉ अ स्टडी डिक्लाइन इन द क्वालिटी ऑफ पॉलिटिकल स्पीच. जर्मनीचं उदाहरण त्यांनी दिलंय. इन्क्रीजिंगली हार्श अँड पोलरायझिंग रेटॉरिक, ज्याला आपण इरोडेड म्युच्युअल रिस्पेक्ट अमॉंग पॉलिटिकल ॲक्टर्स अँड वीकंड डेमोक्रेटिक नॉर्म्स. What began as verbal aggression eventually contributed to a breakdown of stability itself. यांनी स्थैर्य नष्ट व्हायला लागलं. म्हणजे आता आपल्याकडे जे जंतर मंतर सगळं जे चालू आहे हे एकात एक आहे बघा. हे सगळं म्हणजे राजकारण्यांना वाटतंय की आम्ही खूप हिरोगिरी करतोय, आम्ही खूप असं बोलतोय एकमेकांना, आणि मग काहीतरी असं एक डायलॉगबाजी चालते, एकमेकांच्या अंगावर जात आहेत, म्हणजे शिवीगाळीपर्यंत लोक जात आहेत. ह्यानं ओव्हरऑल सगळी परिस्थितीच खराब होत असते. हे काय असं तुम्हाला क्षणिक सत्तेच्या याच्यामध्ये कुणाला फायदा होतो आणि याच्यात सगळेच येतात, सरकार येतं, विरोधक येतं, सगळेच पक्ष येतात. द लेसन वॉज क्लिअर. आणि मग याच्यातनं एक धडा त्यातनं मिळाला. वर्ड्स वेन युज्ड अनचेक्ड कॅन शेप आउटकम्स फार बियॉन्ड इमिडिएट पॉलिटिकल गेन्स. अशा पद्धतीने गलिच्छ भाषा जेव्हा तुम्ही राजकारणात वापरता तेव्हा त्याचा जो इफेक्ट असतो तो इमिडिएट पॉलिटिकल गेन्सपेक्षा पुढे निघून जातो आणि एक मोठं लार्जर डॅमेज जे आहे त्यातनं होत असतं. मग आता पुढचा मुद्दा त्यांनी घेतला बघा, लीडर्स शेप डिस्कोर्स. की तुमचे नेते जे आहेत ना ते सगळी ते चर्चा विश्व जे आहेत त्याला आकार देत असतात. इन अ मॅच्युअर डेमोक्रेसी सिटिझन्स एक्सपेक्ट मोर फ्रॉम देअर लीडर्स. आता आपल्याकडे आहेत का आज असे लीडर्स आहेत की ज्यांचं भाषण ऐकावं? असं आहे का आपल्याकडे कोणी की अरे भाषण ऐकल्याने काहीतरी आनंद मिळाला, बौद्धिक आनंद झाला, काय मुद्दे बोललात तुम्ही, बेरोजगारीविषयी काय तुमचं हे विधान आहे, काय तुमचं दारिद्र्यावरचं हे विधान आहे, काय तुमचं फिस्कल डेफिसिटवरची तुमची मांडणी आहे, असं होतं का? टाळ्या, शिट्ट्या, एक नंबर, डायलॉगबाजीच आहेत ना आपल्याकडे सध्या. कोणी कोणाला कसं हाणलं स्टेजवर शाब्दिक एवढंच आपण ऐकतो. आपल्याला कोणाला इंटरेस्ट आहे? पॉलिसी संदर्भात आपल्याला कोणाला इंटरेस्ट आहे? आपल्या कुठल्या नेत्याच्या भाषणामध्ये कॉन्टेंट असतो शोधायला लागेल. आणि हे खूप दुर्दैव आहे आपलं.
कुठल्या नेत्याच्या भाषणामध्ये कॉन्टेंट असतो, कॉन्टेंट, की ते चाळून घेतलं तर खाली काहीतरी पडेल असं काय असतं? काहीच नसतं. डायलॉगबाजी सोडली तर काय, प्रचारांमध्ये काही असतं का विषय? कोण बोलतं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे आता काय होणार आहे? आजच मी सकाळी एक लेख वाचत होतो, तर डायरेक्ट आहे की बाबा आता सॉफ्टवेअर डेव्हलपर्स नावाची गोष्ट किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर नावाची गोष्ट संपुष्टात येणार आहे. कोडिंग नावाची गोष्ट ही ते सगळे टूल वापरून होणार आहे. मग तुम्हाला फक्त AI मॉडरेट करायला माणसं लागणार आहेत. याच्यावर कोण अभ्यास करते आपल्याकडे? कुठल्या राजकीय नेत्याकडे याच्याविषयी काही आहे? काहीही नाही. काहीतरी भंपक सगळेजण ते बोलत राहत आहेत. काय म्हटलं बघा, जनता काय करते? दे लुक फॉर क्लॅरिटी ऑफ विजन रादर दॅन क्लेवर इन्व्हेक्टिव्ह. काहीतरी तुम्ही चॅप्टर सारखं बोलू नका, क्लॅरिटी पाहिजे आम्हाला, विजन पाहिजे. फॉर सोल्युशन्स रादर दॅन स्लोगन्स. जनता काय बघत असते? सोल्युशन्स रादर दॅन स्लोगन्स. घोषणा नको, उपाय द्या. अँड फॉर डिग्निटी इवन इन डिसॲग्रीमेंट. जनता काय बघत असते? तुमचे आणि ह्यांचे मतभेद असले तरी डिग्निटी ठेवा. है ना? मनमोहन सिंगांची आता लोकांना आठवण्याला लागली बघा, की बाबा अरे खूपच डिसेंट आहेत, खूपच डिसेंट आहेत, खूपच डिसेंट आहेत. आत्ता लोक अरे असं चुकलंच जरा, हे लोकांना आज कळतं आहे. म्हणजे मनमोहन सिंगांनी म्हटलंच होतं त्यावेळेला की हिस्ट्री जे आहे तो न्याय करेल माझा. आत्ता लोक अरे नाही नाही नाही, हो अर्थतज्ञ होते, अरे हे तर फारच मोठे इकॉनॉमिस्ट होते, हे आत्ता लोकांना जे आहे ते कळायला लागलं. पॉलिटिकल स्पीच मस्ट इन्फॉर्म, इन्स्पायर अँड युनिफाय. राजकीय भाषणांनी लोक एकत्रित आले पाहिजेत, नॉट इन्फ्लेम ऑर डिव्हाइड. Divisive and exclusive as opposed to inclusive trends in speeches are causing deep concerns at the local as well as the global level. आणि पुढे त्यांनी आता मुद्दा घेतला, मॉडरेशन इन अ स्पीच इज, काय म्हटलं बघा, नॉट अ साइन ऑफ वीकनेस. आपल्याकडे ते खूप आहे. म्हणजे मनमोहन सिंगांचं उदाहरण का घेतोय? हळू आवाजात बोलणं, है ना, खरं बोलणं, हातवारे न करता बोलणं, पीसफुली बोलणं, मुद्द्याचं बोलणं. ह्याला लोक काय म्हटले? अरे दुबळा आहे माणूस, दुबळा पंतप्रधान आम्ही बघितला नाही. त्यावेळेला कितीतरी मध्यमवर्गीय लोकांशी मी बोललोय, मला अजूनही आठवतं. आणि चांगले शिक्षक लोक, हायस्कूलला शिकवणारे लोक, प्राध्यापक लोक, नाही नाही काय म्हणजे लोक म्हणायचे काय हँडशेक करतात, काही त्यांच्यामध्ये जीव आहे का? म्हणजे आपली जी कल्पना आहे ना शूर असण्याची, ती किती भंपक आहे. तर इथं त्यांनी तेच म्हटलंय की इट्स नॉट अ साइन ऑफ वीकनेस. आपल्याकडे कसं आहे, आवाज वाढवून बोललं, 4 शिव्या दिल्या, असं मोठ्याने काहीतरी केलं, 4 लोकांनी आपल्याकडे बघितलं की आपल्याला वाटतं की हे मॅस्क्युलिन आहे, हे ताकदवान आहे. ह्याचा विचार आपण कमी बोलणाऱ्या, हळू बोलणाऱ्या, शांत असणाऱ्या, खरं बोलणाऱ्या माणसाची आपल्याला किंमत नसते. आपल्याला वाटतं हा वीक आहे, हा दुबळा आहे. तसं नसतं. इट इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस, इट इज अ मार्क ऑफ स्ट्रेंथ अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ती खरी ताकद आणि जबाबदारी याची ती खूण असते. इट रिफ्लेक्ट्स कॉन्फिडन्स इन वन्स आयडियाज अँड रिस्पेक्ट फॉर द ऑडियन्स. वेन देर इज सॉलिड सबस्टन्स, द वर्ड स्पोकन बिकम द नॅचरल फाउंडेशन ऑन विच टू रीच द पीपल. ज्याच्याकडे सबस्टन्स आहे, सांगायला खूप आहे. म्हणजे आपल्या क्षेत्रातही ते खूप आहे ना. मी बऱ्याच दिवसांपासून म्हणतो, अनेक विद्यार्थ्यांना आता ते वाटेल की सर काय तेच सारखं सांगतात, की सिव्हिल सर्व्हिसेसचे अनेक शिक्षक हे कॉन्टेंट क्रिएटर झालेले आहेत आता. म्हणजे काहीतरी विषय सोडून काहीतरी वेगळंच बोलणं, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कॉन्टेंटमध्ये त्याचं निर्मिती करणं, आणि त्यालाच मग सिव्हिल सर्व्हिसेसचं शिक्षण म्हणणं. सबस्टन्स नसला की आपल्याला अशी कामं करायला लागतात. सबस्टन्स जर असेल तुमचा सॉलिड, तर तेच आहे ना. मला जर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आर्टिकल 19 जे आहे ते शिकवायचं असेल, मला जर बोलायचं असेल तर मी तेवढंच बोलेन. मी बाकीचं काहीतरी तुम्हाला इथे विदूषकी चाळे करून दाखवणारच नाही. मला राईट टू इक्वॅलिटी शिकवायची असेल आर्टिकल 14 to 18, तर मी फक्त तेवढंच सांगेन तुम्हाला, कारण तेवढंच गरजेचं आहे. लक्षात येत आहे? सो सबस्टन्स जो आहे तो बोलत असतो. लीडर्स ॲट ऑल लेवल्स सेट द टोन फॉर पब्लिक बिहेवियर. वेन दे अपहोल्ड डिग्निटी, सोसायटी फॉलोज. नेत्यांनी डिग्निटी ठेवली तर सोसायटी त्यांना फॉलो करते. वेन दे अबंडन इट, द कॉन्सिक्वेन्स रिपल आउटवर्ड टू द लास्ट मॅन. नेते जेव्हा पातळी सोडतात तेव्हा ते सगळीकडे झिरपत जातं. ॲट धिस जंक्चर देर इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल स्टेक होल्डर्स अक्रॉस पार्टी लाईन्स टू पॉज अँड रिफ्लेक्ट. आणि आता सगळ्यांनी याच्यावरती थांबून थोडा विचार केला पाहिजे.
reaffirming norms of respectful discourse, setting internal standards for communication, and prioritizing public interest over momentary applause can help restore balance. Momentary applause, टाळ्या शिट्ट्या ह्या कोणाला नको असतात ना. मोमेंटरी applause आहे. आत्ता मी इथं उभं राहून काहीतरी अचकट विचकट बोललो, काहीतरी जोक केले टाइमपास, मजा येणारच आहे तुम्हाला. आणि तुम्ही त्यावेळेला काय 4 लाईक जास्त करणार आहात, तो व्हिडिओ जास्त शेअर होणार आहे, ते आणखी व्हायरल होणार आहे. पण त्या केवळ 4 लाईक्ससाठी मी पातळी सोडून काहीतरी पानचट विनोद करणे, अचकट विचकट बोलणं, शारीरिक हावभाव करणं, हे जर मी करायचं ठरवलं तर मूळ मुद्दा जो आहे तो कायम लांब जातो आणि ते जे आहे ते रिस्टोर होणार नाही. मीडिया नीड्स टू प्ले क्रुशियल रोल by not promoting or repeating sensational utterances for increasing their viewership. मीडियानेही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही असं करू नका फॉर द नेक्स्ट जनरेशन. आणि आता पुढच्या पिढ्यांना काय ते म्हणतात, डेमोक्रेसी थ्राइव्स नॉट मिअरली ऑन द फ्रीडम ऑफ स्पीच. मगाशीचा आपला जो मुद्दा आहे की केवळ अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर लोकशाही जी आहे ती असत नाही, बट ऑन द विजडम विथ विच दॅट फ्रीडम इज एक्सरसाइज्ड. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या शहाणपणाने, ज्या शहानिवेने वापरलं जातं त्याच्यावर डेमोक्रेसी तरलेली असते. द यंगर जनरेशन, द फ्युचर ऑफ द कंट्री मस्ट बी इन्स्पायर्ड बाय प्रिन्सिपल्ड पॉलिटिकल डिस्कोर्स. वेन लीडर्स स्पीक विथ इंटिग्रिटी अँड पर्पज, दे नॉट ओनली शेप पब्लिक ओपिनियन अँड कल्चर बट ऑल्सो मोटिवेट यंग सिटीजन्स टू स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स अँड ग्रो इन टू वर्दी कॉन्ट्रीब्युटर टू द नेशन. The need of the hour, therefore, is not louder voices, but moderated ones. मोठ्याने बोलण्याची गरज नाही आहे, संतुलित बोलण्याची गरज आहे. ग्राउंडेड इन डिग्निटी, गायडेड बाय रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटेड टू द लार्जर गुड. अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. आणि या लेखामध्ये मी इथं म्हणालो ना की तामिळनाडू जे आहे ते इथं त्याच्यासोबत इथं महाराष्ट्र असं सुद्धा लिहिलं तर काही फरक पडणार नाही. रादर महाराष्ट्राला ते खूप लागू होतं आहे. हा लेख आहे नीड फॉर मॉडरेशन इन पब्लिक स्पीच. निबंध कसा लिहावा याचा वस्तुपाठ आहे. आणि नो डाऊट ते एक IAS आहेत. म्हणजे साधी गोष्ट आहे की कशा पद्धतीने मांडणी केली पाहिजे, कसे शब्द वापरले पाहिजेत. इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्या आणि मराठीमध्ये लिहिणाऱ्या अनेकांना हा लेख उपयुक्त ठरेल. त्यामुळे पेपर वाचत चला. आता खूप लोक मला प्रश्न विचारतात, सर ChatGPTवर समरी येते ना, ChatGPT आम्ही वापरतो, आम्ही असे झालो, आम्ही तसे झालो. अभ्यास म्हणजे किंवा ज्ञान म्हणजे, मिलिंद बोकील नावाचे मराठीत खूप महत्त्वाचे लेखक आहेत, समाजशास्त्रज्ञ सुद्धा आहेत. त्यांची गवत्या नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये एक वाक्य आणि ते फार माझ्या लक्षात राहिलं आहे की ज्ञान म्हणजे ज्ञान मिळवण्याची पद्धत. व्हॉट इज नॉलेज? ज्ञान ज्या पद्धतीने मिळवलं जातं ना तेच ज्ञान असतं. हा लेख तुम्ही स्वतः वाचणं, त्याच्यावरती विचार करणं, त्याच्यातनं तुम्ही घडत असता, त्यातनं तुमची भाषा घडत असते, त्यातनं तुमचे शब्द घडत असतात. ह्याचा फोटोग्राफ मी ChatGPTला दिला तर ChatGPT मला 2 मिनिटामध्ये 1, 2, 3, 4, 5 मुद्दे देईल. ते म्हणजे ज्ञान नाही आहे, तुम्ही ते वाचणं. त्यामुळे इथून पुढं कोण टिकेल माहिती आहे? जे त्या प्रक्रियेमध्ये आत जातील, इमर्स होतील, स्वतःला त्या प्रक्रियेमध्ये घुसवतील आणि त्या प्रोसेसचा भाग बनून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतील. इथून पुढं सक्सेस सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांनाचा जे प्रक्रियेचा भाग होऊन ते मिळवण्याचा प्रयत्न करतील. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे इथून पुढे सक्सेसफुल होणार नाहीत, कारण टूल्स सगळ्यांकडेच आहेत. लक्षात येत आहे? सो आपण रीड विथ स्वप्नीलमध्ये असेच महत्त्वाचे लेख, पुस्तकं, काही त्याच्यातली प्रकरणं वाचत राहूया. धन्यवाद.